नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वन ब्लॉग. आज आपण आलेलो आहे कोकणामध्ये. कोकणामध्ये पर्यटक करण्यासाठी लोक भरपूर येतात, पण कोकणातील ज्या गोष्टी आहेत त्या जगण्यासाठी भरपूर कमी लोक येतात आणि त्या जगण्यासाठीच त्याची सुविधा करून ठेवलेली आहे. कोकणामध्ये ऑलरेडी सुविधा आहे त्या जगण्याच्या गोष्टी करण्यासाठी आणि ती पाहण्यासाठी आपण आलेलो आहे इथे तुळसमध्ये. आज आपण आहे वेंगुर्ल्यामधील तुळस गावामध्ये. इथे आपण का आलो आहे, कारण आपण एका व्यक्तीला भेटणार आहे. त्यांनी कोकणातील लाईफ कशी जगावी आणि कशा पद्धतीने ती जीवनशैली आपल्या लाईफमध्ये आणावी तो शिकवणार आहे. मित्रांनो, जीवनशैली शिकायची आहे, कोकणातील ही सुशोभित जीवनशैली शिकायची असेल तर आपल्याला शाळेत जावं लागेल आणि ती शाळा म्हणजे जीवनशाळा. आपण प्रसादकडे आलो आहे. प्रसाद इथे वाचन करतोय. हॅलो प्रसाद. मी तुम्हाला जसं सांगितलं की शाळेमध्ये आल्यावरती तुम्हाला काही शिकायला भेटेल आणि हीच ती शाळा आहे, ती प्रसादनी बनवली आहे. आज प्रसादकडनंच शिकू की कोकणातलं जीवन कसं असतं. काय ना, आता असं झालंय की शहरं आता हळूहळू माणसांच्या जगाच्या लायकीची काही राहणार नाही आहेत असं दिसतं. एकंदर मोठमोठी शहरं आता एन्व्हायरमेंटल क्रायसिसमधून जातात आहेत आणि गावच आता आपल्याला कुठेतरी जगणं म्हणून शिल्लक राहतात किंवा राहिलीत. तर पुढे जाऊन मायग्रेशन असं होणार आहे की मोठ्या प्रमाणावरती लोक आता जमिनी घ्यायला लागतील गावांमध्ये. हे सुरू झालेलंच आहे आणि लोक कुठेतरी गावाच्या जीवनाकडे यायला लागलेली आहेत. पण त्यांना नेमकं गावात येऊन कसं राहावं, काय करावं, ह्याचं कुठेच मी म्हणेन की त्याचा कुठला फॉर्म्युला नाही आहे किंवा कुठचंही त्याच्यामध्ये लोकांना येण्यासाठी असे काही शिकण्याची नॉलेज नाही. त्यांचा तो ज्ञान त्यांना घेण्यासाठी ती सुविधा नाही आहे तशी. आणि फक्त नॉलेज घेऊन नाहीये तर त्याच्याबरोबर स्किल्स पण तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. गावात राहून फक्त इकॉनॉमिकल ग्रोथ एवढा त्याचा हे नसतो. शहरं ही फक्त पैशावर चालतात. बरोबर. गाव पैशापलीकडे एक समाज जीवन असतं, एक जगणं असतं, एक लाईफस्टाईल असते जी एक वेगळी असते आणि कम्युनिटी असते. पूर्ण कम्युनिटी सोबत जगणं असतं. तर ते कम्युनिटी सोबत जगणं जर टिकलं तरच गाव टिकलं, नाहीतर इथे येऊन परत शहरच निर्माण होणार. त्याच्यामुळे आमचा एक प्रयत्न आहे की इथे येऊन लोकांनी जगण्याचं शिक्षण घ्यावं. त्याप्रमाणे आम्ही इथे कम्युनिटी म्हणून जगतो. सो तुझंही स्वागत आहे. आज आपण दिवसभर इथे थोडं शेतीत काम करू, मातीत काम करू. इथे सगळ्या गोष्टी आम्ही नैसर्गिक जेवढ्या वापरता येतील आजच्या काळामध्ये पॉसिबल आहेत त्या तेवढ्या केल्यात आणि बरीचशी माणसं येतात आणि इथे ही जीवनशैलीशी एक प्रसाद, ती दिनदर्शिका दाखवू शकतोस आम्हाला आणि कशा प्रकारे तू डिझाईन केली आहे? त्यासाठीच केलंय ते. राखणदार असे त्या दिनदर्शिकेचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपण कोकणातल्या वेगवेगळ्या गावांमधल्या देवराया आणि तिथले राखणदार हे प्राण्यांच्या रूपात म्हणजे प्रेडिटर जे आहेत त्या ठिकाणी आढळणारे एंडेमिक प्राणी. तर हा सातबाय आहे. म्हणजे सातबाय म्हणजे 7 विहिरी. तर नदीतली 7 कोंडी आहे जिथे तेरेखोल नदीचा उगम झाला. त्या गावामध्ये अशा पद्धतीचे सॅक्रेड पॉइंट्स आहेत आणि तिथला जो राखणदार आहे तो म्हणजे वाघाच्या रूपात दाखवला. काही ठिकाणी जिथे कोस्टलला आपल्याकडे जिथे रेडी म्हणून गाव आहे वेंगुर्ल्याजवळ, तिथे समुद्रात एक बेट आहे, समुद्रामध्ये मध्यभागी बेट आहे आणि त्या बेटावरती जंगल आहे आणि ते तिथले लोक त्याला देवाचं बेट म्हणतात. तर त्याचं नाव गंगादेव. तर तो तिथला राखणदार. आम्हाला असं वाटतं की कासव जो कोकणामध्ये ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालायला येतो तर त्याला त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्याला आपण राखणदार म्हटलं. असे वेगवेगळे असे म्हणजे तू आता ह्याच्यामध्ये बघ, झोलाईची रहाटी चिकळी, त्याच्यामध्ये मार्चचा एक म्हणजे महिना आणि त्याच्यामध्ये ही मार्च महिन्यामध्ये सुरंगी फुलते. सुरंगी हा रेफरन्स आहे म्हणजे. आणि ह्या पॉलिनेशनचं काम करतात. म्हणजे ह्या बीज आहेत त्या पण महत्वाच्या आहेत की सुरंगीचा म्हणजे बीज याच्यासाठी दाखवल्यात कारण आपण एक घटक नेहमी निग्लेक्ट करतो. कोकणात वसंत ऋतूमध्ये फुलं येतात आणि त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये फळं धारणा होते. याच्यासाठी पॉलिनेशनचं कामं कोण करतात तर इथली सातेरी मधमाशी आहे आणि मधमाशीला सातेरी बोलतात आणि आणि तिचं फर्टाईल सॉइल आहे ना, तिचं वारुळ आहे आणि ते सातेरी माशी तिच्यामध्ये राहते आणि ती पॉलिनेशनचं काम करते. म्हणून जंगलामध्ये वारुळांचं महत्व इम्पॉर्टंट आहे.
आणि आता बरेचसे तू आहेत, दाखवलंयस हे सगळं जे जीवन आहे कोकणातील ह्या कॅलेंडरनुसार तू दाखवतोयस. आणि जे जीव आणि जे पक्षी आहेत सगळे आहेत ते कसे इंटर रिलेटेड आहेत निसर्गाशी ते दाखवण्यात आलेलं आहे ह्या कॅलेंडरच्या मार्फत. आता हा दोडामार्गचा आणि हत्तीचा पूर्ण हत्ती ही दोडामार्ग मध्ये आहे, परम्याची राय. ह्याच्यामध्ये एंटाडा म्हणजे ज्याला आमच्याकडे गारंबी किंवा गारकाणी म्हणतात, त्याच्या वेलींचंच जंगल आहे. आणि प्रचंड मोठ्या वेली आहे, म्हणजे एका हत्तीच्या पाया एवढी मोठी वेल आहे म्हणून ती तशी रिप्रेझेंट केलेली आहे. ती अवाढव्य वेल. आणि तो इंडिकेटर आहे की इथे डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे इथे हत्ती आहे, म्हणजे समृद्धतेचं लक्षण आहे. छान बनवलंय प्रसाद. गोष्टी दाखवल्या आणि याच्यामध्ये तू थँक्यू फॉर दिस. आणि एक तुला विचारतो की याच्यामध्ये जी ही जी चित्रकला केलेली आहे त्याच्या पाठी कोण आहे? हे जे पेंटिंग्स आहेत तर आमचा मित्र अक्षय सावंत. त्याची एंट्रिको म्हणजे एन्शियंट ट्री कन्झर्वेशन, कलेतून निसर्ग कसा जपता येईल हा त्याचा इनिशिएटिव्ह. आणि तो जे स्कूलचा विद्यार्थी सावंतवाडीत राहतोय आणि इथे देवराईंचे चित्र काढतोय. तर हे सगळे चित्र त्यांनी काढलेले आहेत. आणि ह्याचं डिझायनिंग आपल्याच कोकणातल्याच मुलाने केलं, आर्चिस म्हणून टिळवे, मुंबईत राहतात. त्याला मी भेटलोय. आर्चिसने याचा म्हणजे हा लोगो पण त्याने बनवला. खंडाराचा लोगो जो आहे त्याच्यामध्ये कातळ शिल्प नाही. मी हेच बघतोय की हे कातळ शिल्प आपण तुझ्या व्हिडिओ मध्ये पण पाहिलेलं आहे. हो, ही कातळ शिल्प जी आहेत आपली, ज्याच्यामुळे खरं तर रिफायनरीचा प्रकल्प थांबला म्हणायला हवा. कारण ह्या कातळ शिल्प हा जागतिक वारसा आहे आणि एवढा जुना पुरावा माणसाच्या संस्कृतीचा जगात अजून कुठे सापडणार नाही. तो कोकणामध्ये. तेच आपल्या संस्कृतीचा, आपल्या राखणदाराचा मूळ आहे, म्हणून ते इथे आपण त्याला रिप्रेझेंट. काय ना, मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग नंतर जेव्हा जॉबला गेलो किंवा बाहेर फिरत होतो शहरांमध्ये, तेव्हा ही गोष्ट नेहमी जाणवायची की हे शहरं खूप छान आहेत किंवा खूप छान डिझाईन झाली आहे, पण इथे आमच्या अस्तित्वाच्या खुणा कुठेच नाही आहेत. म्हणजे आज आपण मुंबई म्हणतो, पण मुंबई मूळची आग्र्या कोळ्यांची. गोवा कोणाचं होतं? गावडा, कुणबी, वेळी, ह्या सगळ्या आदिवासी इंडिजिनस लोकांच्या होतं. पण आज तिथे जी काही डेव्हलपमेंट होते तिथे स्थानिक लोकांची आयडेंटिटी पूर्णपणे संपलेली आहे. आणि ह्याची सुरुवात आपण करायला हवी. आपण स्वतःलाच आधी रान माणूस म्हणून म्हणायला सुरुवात करायला हवी. आपण प्रत्येक जण रानातून आलो. आणि शेवट ऑब्विसली सगळ्यांचा तसंच आहे. आणि माणसाला म्हणजे रान माणूस जी कन्सेप्ट, जे लोक तुला ओळखतात रान माणूस वगैरे, म्हणजे लोक मला पण बोलतात की तुझं नाव भरपूर लोकांना माहित नाही की रान माणूस. मी जाताना पण कधी कधी माझ्या तोंडातनं पण येतं मी रान माणसाकडे जातो. तर ही जी कन्सेप्ट आहे म्हणजे ती जगायला शिकलं पाहिजे माणसाने. मग ते रानापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आणि ती एक ओळख आहे माझी नसून इथल्या सगळ्याच लोकांची ओळख आहे. आपल्या अख्ख्या भारतभरामध्ये रान माणसं आहेत, रान आहे, जंगल आहे. आपल्याकडे प्रत्येक प्रकारची इकोसिस्टीम आहे भारतामध्ये, आणि तिथे त्या इकोसिस्टीमशी एकरूप झालेली माणसं तिथे राहतात. जसं आपण आरेमध्ये बघितलं की तिथल्या कम्युनिटीज आहेत, इथे कोकणामध्ये आहे. आणि हा संपूर्ण पश्चिम घाट असेल, अरावली असेल, हिमालय असेल, सातपुडा असेल, विंध्य असेल, प्रत्येक भागामध्ये त्या डोंगर खांब पर्वतांमध्ये लोकांनी एक जीवनशैली विकसित केली. आणि आज आपण काय करतोय तर विकासाच्या नावावर आपण हे सगळं पोखरतोय, पण ते पोखरण्याबरोबर एक जीवनशैली संपत चालली. ती जीवनशैली जेव्हा आपण फोकस ठेवू ना, तेव्हा आपण त्या खरा संवर्धनाचा अर्थ आपल्या तरुणाईला कळेल. नाहीतर मी जीवनशैली मुंबईची जगतोय आणि वाचवायचं आहे कोकण. मित्रांनो, दुपार झालेली आहे, तर प्रसादने आपल्याला दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. इथे जीवनशाळेमध्ये प्रसादने हे किचन सेटअप केलेलं आहे पूर्ण, आणि हे पारंपरिक पद्धतीने इथे जेवण केलं जातं. बघू शकता चूल आहे, चुलेवरती आता भात बनवलेला आहे. आम्ही त्याच्यासाठी आता पाणी तापत ठेवलेलं आहे. म्हणजे कोकम येतली, फणस येतले, ह्या सगळं आपला हार्वेस्ट करून झाल्याच्या नंतर सुकवायला लागेल. आणि ते सुकवण्यासाठी म्हणजे त्याचे आंब्या फणसाची आम्ही साठा घालतो, कोकमाची आम्ही सोला करतो बघ, आम सोला, किंवा भात आम्ही सुकत घालतो त्याचा उकडो भात करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला एक लॉंग स्पेस लागता, त्याला आम्ही खळा बोलतो. पण त्या खळा आम्ही सिमेंटचा करतो नाही, तर त्या मातीचाच असतात.
याचं कारण असं, कारण आपल्या दरवर्षी त्या खळा केलो म्हणजे पाऊस येलो तर खळा गेला की आपण दरवर्षी त्या खळा आपल्या करूच्या लागतात आणि त्याच्यावरती शेणावरती तर सगळं सुकवतो. तर आता ही प्रोसिजर अशी केली, मागच्या वेळी आमच्याकडे गोव्याची काही मुलं आलेली कॉलेजची, तर त्यांनी ह्या सगळी भर वगैरे घालून घेतली. त्यांनी हा पूर्ण स्ट्रक्चर बनवलेला आहे, त्याला आपण खळा बोलतो. बरोबर. तर आता तू त्याच्या एंड प्रोसिजरला बरोबर आलेलो. ही जे आपण बघतो ही जी भिंत आहे ती आम्ही चिऱ्याने बांधून घेतली. याच्यात पण सिमेंट नाही वापरू का, ते फक्त चिरे असे सेट केलेले आहेत ते अतरस लावणं आणि त्याच्यामध्ये माती केलेली असं, त्याच्यामुळे पाणी टाकून माती भरून भरून चिऱ्यामध्ये ती माती चिरो फिक्स झाला, एकदम फिक्स झालं. आता त्याला काही सिमेंटची गरज नाही, वर्षानुवर्ष नंतर ह्याच्यावरती शेवाळ येताला, अजून काही झाडं येतात आणि त्या घट्ट राहतात, नॅचरलीच घट्ट राहतात. आणि त्याच्यावरती आता जो बेस उभा होता आम्ही करून घेतलो आणि तो मस्तपैकी खडान माती पाणी टाकून आम्ही त्याला लेवल केली. लेवल करूच्यासाठी आपण ह्या पेटणा वापरतो, ह्याला पेटणा बोलतात. म्हणजे तुका मी जसं दाखवलंय की असं पेटणं धरलंस आणि असं मारीत गेला, ओके, त्याच्यामुळे ती सपाट होत जाते, त्याची एक लेवल येते. करून याला असं पकडून मारायचं आणि मागे खेचायचं, मारायचं मागे खेचायचं, पाठी खेचायचं. पावसाळ्यातली भात शेती तू बघितली असेल. पावसाळ्यात तर भात शेती कोकणात होते तशी. पावसाळ्यातलं सारखंच बघ तसं हिरवगार शेत दिसतंय, हा जसं श्रावणात दिसतं आता ह्या हिवाळ्याच्या सीझन मध्ये त्याला म्हणतात वांगणी शेती. ओके, ही शेती पाणी तुला दिसतंय ना, हे झऱ्याचं पाणी, हा डोंगर जो दिसतोय, ओके, ह्या डोंगरातलं पाणी वाहून येतंय, ते खाली येतंय. डोंगरामध्ये काही जिवंत झरे आहेत. हे सगळं एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. ओके, वर्षभर हिरवं असतं. अशा फॉरेस्ट मध्ये वर्षभर राहणारे झरे आपल्याला मिळतात. ओके, म्हणून कोकणाचं जंगल का महत्वाचं आहे त्यासाठी अशा ठिकाणी आमच्या देवराया असतात. ओके, ज्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी आहे आणि त्या पाण्यावरती काही तळी बांधलेल्या आहेत, म्हणजे स्टोरेज. ओके, त्या पण मातीच्या. अशा 7 ते 8 तळी आहेत, याला आजगिण्या म्हणतात. आजगिण्यावाडी. त्या आजगिण्यातल्या तळ्यामधून जे पाणी येतं ते पाणी खाली उतरतं. ते पाणी सरळ पण जाऊ शकलं असतं. लोकांनी इतकं हे एक मॅजिकल आर्ट आहे, विचार कर. मी तुला तेच विचारतो, कारण काय याच्यामध्ये पाणी दिसतंय आता, साचलेलं पाणी, आणि भाताला शेतीला पावसाचंच पडलं, पावसासारखंच पाणी आहे. ते पाणी एक झरा तो सरळ नदीला जाणार होता, पण त्याला त्यांनी अशा पद्धतीने हे केलं, असं फार्मचं मेकॅनिझम असं केलंय किंवा त्याचा आर्किटेक्चर म्हणूया आपण त्याला, अशा पद्धतीने त्याला लँड आर्ट त्याचं केलंय की तो झरा अख्ख्या शेतीला पाणी, नंतर तो खाली जाऊन नदीला मिळेल. तर असं हे पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर कसं केलेलं आहे. पण असं पाणी फिरायचं, त्यामुळे सगळे नाही. ह्याच्यामुळे काय की इथलं तू बघतोय दोन्ही बाजूला, इथे एक वाडी आहे, इथे एक वाडी आहे, दोन्ही बाजूला विहिरी आहे. त्याचं पाणी जाऊन चेक करशील तर बरोबर तुला ग्राउंड वॉटरला असं पाणी दिसेल, कारण हे पाणी इथे कायम मुरतं. म्हणजे एक प्रकारे हे वॉटर कन्झर्वेशनचं मॉडेल. यातून आपली शेतीही होते. आपण ग्राउंड वॉटरचा उपसाही करत नाही, उलट ग्राउंड वॉटर रिचार्ज करतोय आपण वांगणी शेतीतून. आणि जोपर्यंत ही वांगणी शेती चालू आहे तोपर्यंत यांच्या विहिरीनं चांगलं पाणी. इथे ही जी माणसं आहेत ही इथे आता तरवा काढतात. म्हणजे जसं आपण हे आधी त्यांनी पेरलंय आणि हे काका आणि सगळेजण मिळून, ही कम्युनिटी आहे, ही सगळेजण मिळून ती तरवा काढणार आणि तो परत लावणी करणार. जशी पावसाळ्यात लावणी तशी आताही लावणी. आणि आयडियली विंटर सीझन म्हणजे आत्ता जो हिवाळा जो चालू आहे, थंडी, हा सीझन हा शेतकरी एक काम करू शकतो ना. खूप ऊन नाहीये, ऑक्टोबर हिट आणि मे महिना हा दोन्ही आपले हार्वेस्टिंग सीझन आहे. म्हणून दिवाळी आणि शिमगा दोन्ही हार्वेस्टिंग, म्हणून ते समरची स्टार्ट लाईन. त्यामुळे तिथे आपल्या पुढे आपली कामं हार्डवर्क नसतं. समरमध्ये हार्डवर्क नसतं, विंटरमध्ये आणि खूप पावसामध्ये हार्डवर्क करतो. असं ते एक इकॉलॉजिकली सेट केलेला पॅटर्न आहे सगळे. मित्रांनो, आम्ही नारळ काढले. प्रसादनी मला नारळ दाखवले इथले.
आम्ही ते काढून आणलेले आहेत. काल आम्ही जी जमीन सारवलेली ती सुकलेली आहे. अशाच प्रकारे जीवनशाळेमध्ये कामं केली जातात. लोक येतात इथे आणि जो जीवनाचा आनंद आहे, जो खरा आनंद आहे तो तुम्हाला इथे मिळेल. तर तुम्हाला पण मित्रांनो इथे यायचं असेल आणि तुम्हाला ह्या जीवनशाळेचा भाग बनायचा असेल, तुम्हाला कोकणातील जीवन समजून घ्यायचं असेल आणि कशाप्रकारे शाश्वत जीवनशैली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणू शकता, तर ही गोष्टी तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही प्रसादला कॉन्टॅक्ट करू शकता. परत तुम्हाला यायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन देऊ. प्रसादचे असे पुढे अजून भरपूर कार्यक्रम आहेत. प्रसाद तू सांगू शकतोस थोडं काय अजून? आपण एक जीवनशाळा म्हणून एक कोर्सेस डिझाईन करतो, हा. ज्याच्यामध्ये आपण एक पूर्णपणे तुम्हाला शेड्यूल देणार आहोत वर्षभराचं. तुम्ही काय काय गोष्टी तिकडे जाऊन एक शहरातही काय फॉलो करायला पाहिजेत, गावाकडे पण तुम्ही येऊन कसं जीवन तुमचं चेंज आणू शकता. कारण फ्युचरमध्ये आपल्याला गाव म्हणजे एक मोठी ॲसेट राहणार आहे. ज्या पद्धतीचा आपण विकासाच्या दिशेने चाललोय त्याला आपण जर आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला गावाकडे येण्याची गरज आहे. पण ते येत असताना काय बदल घडवायला हवेत त्याचा आपण आता जसं तू गेले 2-3 दिवस इथे एक्सपिरियन्स घेतोयस, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शेण सारवणं म्हणा किंवा नारळ काढणं किंवा जेवण बनवणं, ह्याचा पार्ट होणं आणि त्यातून ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. कारण आजकाल या गोष्टी सगळ्या पर्यटनातून फक्त हॉटेल्स पुरत्या मर्यादित होत आहेत. तर कोकणाचं जीवन ते फक्त हॉटेलीकरण त्याचं न होता ऍक्च्युअल एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही गावातल्या माणसांबरोबर कनेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही जीवनशाळेत तर येऊ शकताच, पण तुम्ही ज्या गावात जाता तिथे सुद्धा असा एक्सपिरियन्स करा. असं नाही की तुम्ही इथे जायला पाहिजे. तुम्ही जिथे जिथे तुम्ही जाल, कुठल्याही भागात जावा भारताच्या, तर तिथे तुम्ही असं स्थानिक लोकांसोबत अशी जीवनशैली जगायचा प्रयत्न करा. आणि हीच जीवनशैली आम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये अनुभवली आहे. तुम्ही पण या आणि भरपूर लोकांना शेअर करा हा व्हिडिओ. पर्यंत टेक केअर. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.